अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तेव्हा 5 वर्ष बनवू, इंडिया टुडेच्या कार्यक्रमात फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय. सध्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेच राहणार असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय. 2019ला राष्ट्रपती राजवटीची आयडिया ही पवारांचीच होती. फडणवीसांचा पवाराबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट, हा दुसरा गौप्यस्फोट म्हणायला लागेल, कारण याच्या आधी देखील फडणवीसांनी अशाच पद्धतीचा एक गौप्यस्फोट केलेला होता. राष्ट्रवादीचं पत्र मी माझ्या घरी टाईप केलं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. ऐन वेळी पवारांनी यू टर्न घेतल्यामुळे अजित पवारांची अडचण झाली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केलेला. याआधी शरद पवारांचं जेव्हा पुस्तक प्रकाशन झालं त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की मी अशा पद्धतीचे अनेक गौप्यस्फोट पुढच्या काळात करणार आहे. त्यातलाच हा मोठा गौप्यस्फोट आपण पाहतोय. पहली बात तो 6 महीने में कोई चीजें नहीं बदलती, तो अजीत दादा को जब बनना है पूरे 5 साल के लिए बनाएंगे. ये कोई 6 महीने वगैरह से आप कुछ कह रहे हैं कि होता नहीं आप अजीत पवार को चीफ मिनिस्टर बनाएंगे 5 साल के लिए? जब आएगा मौका तब. अभी तो मैं आपको बहुत स्पष्ट रूप से कहता हूं, एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर है, एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर रहेंगे. लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का चुनाव हो, एकनाथ शिंदे जी ही चीफ मिनिस्टर रहेंगे. चीफ मिनिस्टर के नेतृत्व में चुनाव लड़े जाते हैं. इसलिए आप ये दिमाग से निकाल दीजिए कि महाराष्ट्र में चीफ मिनिस्टर बदलने वाला है. महाराष्ट्र में चीफ मिनिस्टर नहीं बदलेंगे, नहीं बदलेंगे. राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का था. शरद पवार जी ने कहा कि देखो मैं इतने जल्दी यू टर्न नहीं ले सकता. शरद पवार जी ने कहा कि देखो मैं इतने जल्दी यू टर्न नहीं ले सकता, आप राष्ट्रपति शासन लगाइए. राष्ट्रपति शासन लगने के बाद मैं महाराष्ट्र का दौरा करूंगा और फिर मैं यह भूमिका लूंगा कि महाराष्ट्र को स्टेबल गवर्नमेंट चाहिए. इसलिए इसलिए हम बीजेपी के साथ जा रहे हैं और फिर अपनी संख्या हो जाती है तो ऑटोमेटिक राष्ट्रपति शासन उठ जाएगा. इतना ही नहीं, मैं उसके आगे बढ़कर बताता हूं कि राष्ट्रपति शासन जब लगता है तो एक एक पार्टी को लेटर देकर पूछा जाता है कि आप सरकार बनाओगे क्या, आप सरकार बनाओगे क्या. तो वैसा ही लेटर एनसीपी को दिया गया और हम सरकार नहीं बनाएंगे. ये जो एनसीपी का लेटर था ये मैंने टाइप किया था, ये मेरे घर पे टाइप हुआ था और उसके ऊपर पवार साहब ने उसमें कुछ करेक्शंस बताए थे. उस करेक्शंस को एग्जीक्यूट करके वो पत्र एनसीपी का दिया गया कि नहीं हम भी सरकार नहीं बनाना चाहते, तब जाकर राष्ट्रपति शासन लगा था. तर या संदर्भात अधिकचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आपले डेप्युटी एडिटर विलास आठवले जे आहेत, आपले विशेष प्रतिनिधी राहुल जोरी जोडले गेलेले आहेत. तर त्यांच्याकडून अधिकचे ताजे अपडेट आणि हे सगळं नेमकं राजकारणात आत्ताच का घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार नाराज आहेत, दुसऱ्याच बैठका सुरू आहेत. विलाजी, मी तुमच्याकडे येते. सगळ्यात पहिला प्रश्न असा, अजित पवार नाराज आहेत, दुसऱ्या बैठका देवगिरीवर सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी जे ते आज हे वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री बदलणार नाहीये. रुबीना, आता 2019ची घटना आहे, 4 वर्ष झालेली आहेत आणि आत्ता देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात बोलत आहेत. बरं, याआधी काही हे लोकांना माहिती नव्हतं का? माहिती आहे. एक पुस्तकही आलं होतं या सगळ्या सत्ता संघर्षाचं. पण आत्ता का बोलले यालाही एक अर्थ आहे. कुठलीही काळ वेळ पाहूनच भाजप आपले जे शब्द आहेत ते टाकत असतो. आत्ता का बोलले याचा एका वाक्यात जर उत्तर द्यायचं म्हटलं तर रुबीना, शरद पवार हे भाजपला लोकसभेसाठी पाहिजे होते आणि शरद पवार हे भाजपला लोकसभेसाठी मिळत नाही आहेत, त्यांचा पाठिंबा मिळत नाही आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका कशा जातील याचं चित्र भाजपला समोर दिसतंय. आणि म्हणूनच शरद पवार यांच्या भूमिकेला थोडंसं त्यांची इमेज जी आहे किंवा या सगळ्या वक्तव्याचा लोकसभेच्या मतांवर परिणाम होईल का, ही स्ट्रॅटेजी आता भाजपने सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर असतील, अतुल भातखळकर असतील किंवा आशिष शेलार असतील, प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, यांनी ज्या प्रकारे गेल्या वर्षभरात वक्तव्य केली आहेत ती जर पाहिली तर त्यांचं पहिलं टार्गेट जे आहे ते शरद पवार, पवार कुटुंबीय आहेत. सुप्रिया सुळे असो की शरद पवार असो यांच्यावर थेट हल्ला करण्याचं काम, शब्दांचा हल्ला करण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं आहे. ते याच कारणासाठी
की येणाऱ्या लोकसभा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील 45 जागा ज्या आहेत त्या भाजपला हव्यात आणि त्या जागा मिळताना आता पाहायला मिळत नाहीत. महाविकास आघाडीच्या बाजूने एक सहानुभूती दिसते, शरद पवार यांच्या बाजूने एक सहानुभूती दिसते, जी साताऱ्याच्या सभेतून पुढे आली होती आणि नंतर सत्ताही महाविकास आघाडीने स्थापन केली होती. मग ते भाजप व्यतिरिक्त सत्ता का असेना. आता भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घरामध्ये ते पत्र टाईप झालं, अशा प्रकारचं वक्तव्य करणं, अशा प्रकारचे गौप्यस्फोट करणं, हे भाजपला आता लोकसभेची तयारी जी आहे ती त्यांनी सुरू केली आहे. भाजप असा पक्ष आहे की त्यांना कुठल्याही म्हणजे कुठल्याही ठिकाणी कमी पडायचं नाही आहे, म्हणजे कुठल्याही पातळीवर कमी पडायचं नाही आहे. आणि त्यातली एक पातळी म्हणजे विरोधकांना नामोहरण करणं, त्यांची बदनामी करणं किंवा त्यांच्या विरोधात अनेक वक्तव्य करून त्यांना डॅमेज करणं, त्यांचा जनाधार जो आहे तो कमी करणं, ही भाजपची आता ही स्ट्रॅटेजी आहे. पहिलं त्यांनी काय सुरुवात केली, तरुणांची मतं त्यांना हवी आहेत. त्यांनी ती तरुणांसाठी अभियान म्हणजे 18 वर्षापर्यंतच्या तरुणांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी सुरू केलं, बूथ वाईज सुरू केलं. दुसरं पन्ना प्रमुख जो आहे ते त्यांनी सुरू केलं. म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांना पाठी राहायचं नाही आहे. आणि अशामध्ये एवढं सगळं करून सुद्धा जर लोकसभेतल्या जागा मिळणार नसेल किंवा विधानसभेसाठी थोडंसं डॅमेज होणार असेल तर हा जो मार्ग आहे तो भाजपच्या नेत्यांनी अवलंबला आहे आणि त्याची चुणूक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. आणि हे वारंवार सांगितलं जाईल की शरद पवार यांनीच स्थापन करायला सांगितलं होतं, राष्ट्रपती राजवट जी आहे, आणि ही फॅक्टही आहे, यात काही असत्य आहे असं नाही आहे. पण हे 4 वर्ष का दडवून ठेवलं किंवा 4 वर्ष का बोलले नाहीत. अजित पवारही म्हटले होते की योग्य वेळ आल्यावर मी करेल. अजित पवारांची आता गोची झालेली आहे की त्यांना जे हवंय ते मिळतंय का, पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं पण ते प्रयासाने मिळालं. याचं कारण असं आहे की त्यांना 2-3 वेळा दाखवावं लागलं की मी नाराज आहे. त्यांच्या गटाला जो गट गेला त्यांना मंत्रीपद व्यवस्थित मिळाली पाहिजे. मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे आता दिसू लागल्याने कदाचित. बरं विलाजी येते तुमच्याकडे येते अगदी काही मिनिटातच. राहुल, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, फडणवीस यांनी आजच हा गौप्यस्फोट का केला? खरं तर याला अनेक पैलू, जसं की विलाजींनी सांगितल्याप्रमाणे अनेक पैलू आहेत आणि योग्य वेळेची वाट पाहणं किंवा योग्य वेळी योग्य ती वक्तव्य करणं आणि त्याचा राजकीय फायदा किंवा तोटा हा लक्षात घेऊन विधान करणं हे भाजपच्या एकंदरीत कार्यपद्धतीत यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळाले. आत्ताचीच वेळ का, तर अर्थातच एका कॉन्क्लेव्ह मध्ये ते आले होते आणि त्यामध्ये जी विधानं त्यांनी केलेली आहेत अर्थातच पूर्ण सत्य मी अजूनही सांगत नाही, सांगणार नाही, कारण अजूनही त्याची योग्य वेळ आली नाही असं देखील याच कॉन्क्लेव्ह मध्ये देवेंद्र फडणवीसांनी संबंधितांना सांगितलं. मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर अजित पवार यांना मुख्यमंत्री करणार का, तर हो याला कुठेही नकार न देताना करायचं असेल तर 6 महिन्यासाठी का करू, पूर्ण 5 वर्षासाठी आम्ही त्यांना करू. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची बाजू लावून धरत देखील स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लोकसभा निवडणुका होतील, यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुका होतील हे देखील देवेंद्र फडणवीस सांगताना कुठेही थांबले नाहीत किंवा स्पष्ट करताना थांबले नाहीत. याचाच अर्थ दोन्ही घटक पक्ष अर्थात वारंवार मागच्या काही काळांमध्ये जर आपण काही विधानं बघितली तर भाजप हा सत्तेतला मोठा भाऊ आहे, महायुतीतला सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे हे सांगताना कोणताही भाजपचा नेता मागे हटत नाही. खास करून देवेंद्र फडणवीस, अगदी विधानसभेच्या अधिवेशनातली गोष्ट असेल किंवा आतापर्यंत अगदी कालपर्वा झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीमधली गोष्ट असेल, भाजप हा सत्तेतला मोठा भाऊ आहे. याचाच अर्थ जरी 2 पक्ष घटक पक्ष एकत्र असतील तरी देखील इथली निर्णय प्रक्रिया जी आहे किंवा इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या भाजपशिवाय होणार नाहीत. मग ते पुण्याचं पालकमंत्रीपद असोत किंवा इतर ठिकाणचे महत्वाचे जे मुद्दे असोत, दोघांमध्ये जर काही वाद असेल तर त्याचा मध्यस्थ दुवा हा भाजपच आहे. मग तो निकाल राज्यात नसेल होत तर केंद्रात किंवा दिल्लीत जावं लागेल, मात्र निकाल किंवा निर्णय हा भाजपच घेईल. हे वारंवार ज्यावेळी दाखवलं जाते अर्थातच सर्वात आधी आणि सर्वात पहिलं जे टार्गेट सर्वांचंच आहे, खास करून भाजपचं आहे. 45 लोकसभेच्या जागा या त्यांना महाराष्ट्रातनं निवडून हव्या आहेत. 48 पैकी 45 जागांवर जर भाजप दावा करत असेल तर यासाठी फक्त आणि फक्त लोकसभा निवडून यायची कशी याची एकमेव गणित या ठिकाणी लावताना दिसतील. अर्थात येत्या काळात जर याच संबंधित राष्ट्रवादीच्या पवार गटाला जर राहुल तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, मात्र या सगळ्या दरम्यान शरद पवार वारंवार फडणवीसच म्हणतात की ते नवनव्या गोष्टी सांगत असतात. मग त्यावेळेला भाजपला समजलं नव्हतं का?
खरं बघितलं तर शरद पवार यांचा एकंदरीत संपूर्ण राजकीय इतिहास जर पाहिला तर ते नेहमी डावपेचाचं राजकारण असेल किंवा एकंदरीत पडद्या मागून ज्या हालचाली शरद पवार नेहमी करत असतात त्याचा घात प्रतिघात हा प्रत्येकाला राहिलेला आहे. आपल्या सर्वांना माहित असेल 2019 तरी ही आत्ताची वेळ आहे, पण 2014 साली ज्यावेळेस शिवसेना आणि भाजप वेगवेगळं लढलं होतं, एक हाती भाजप सर्वाधिक आकड्यांवर पुढे होतं. मात्र त्यावेळी शरद पवारांनी बिनशर्त भाजपला स्थिर सरकारच्या नावानं पाठिंबा देऊन शिवसेनेची मोठी गोची केली होती. आणि त्याच सरकारच्या बाबतीत आता 2019ला शिवसेनेशीच हाताला धरून भाजपला त्यांनी बाजूला केलं होतं. त्यामुळं एकंदरीत हे डावपेचाचं राजकारण जे आहे ते फसवणुकीचं राजकारण जे आहे शरद पवारांच्या अगदी सुरुवातीपासून पाहिलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आज हा किस्सा त्यांनी सांगितला त्यावेळी ही गोष्ट अनेकांना माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार असताना स्पष्टपणे भाजपच्या भेटी झाल्या होत्या. स्वतः अमित शहा यांच्या अहमदाबादमध्ये एका व्यावसायिकाच्या मध्यस्थीनं ह्या भेटीगाठी झाल्या होत्या. पालकमंत्री पदाचं वाटप झालं होतं, महामंडळ पदाचं वाटप झालं होतं. मात्र ऐन वेळी शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आणि अजित पवार यांनी अशा पद्धतीनं युटर्न करता येणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांची साथ दिली. पुढे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. 2 दिवसाचं सरकार ते टिकलं. मात्र ऐनवेळी आपापली राजकीय मनीषा आपापली राजकारण पाहताना शरद पवारांनी ज्या ज्या खेळी केल्या त्या आतापर्यंत बघितलं. अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय पूर्ण सत्य अजूनही त्यांनी सांगितलं नाही. पूर्ण सत्य नेमकं काय येत्या काळात ते स्पष्ट होईल. अगदी विलासजी तुमच्याकडे येते. या सगळ्या दरम्यान फडणवीसांनी या कॉन्क्लेव्ह दरम्यान एक वक्तव्य केलेलं. ते वक्तव्य असं आहे की जर आम्हाला मुख्यमंत्री अजित पवारांना करायचं तर पुढच्या 5 वर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री करू शकतो. या वक्तव्याचा अर्थ काय होता? नाही रुबीना, आधी थोडंसं एक ॲड करतो. शरद पवार म्हणजे काय? शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असा नेता आहे की ते जे करतात लोकांना सर्व आवडतं. म्हणजे त्यांनी आता जर राष्ट्रपती राजवट लावली असेल, हो शरद पवार काही करू शकतात. मी आता थोड्या वेळापूर्वी लोकांशी बोललो की शरद पवार हे अजित पवार हे वेगळे नाहीच आहेत आणि ते एकत्रच राहतात. म्हणजे आता ते पुढे एकत्रही होतील. म्हणजे शरद पवारांचं जर राजकारण आपण पाहिलं 50 वर्षाचं तर ते या सगळ्या याच्यामध्ये शरद पवार जे करतात ते लोकांना आवडतात. लोक त्यांना भरभरून मतही देतात, निवडून आणतात. फक्त बहुमताचा आकडा मात्र ते गाठू शकत नाही. त्यामुळे हे पवार यांनी का केलं आणि कशासाठी केलं, खरंच केलं होतं का, हा मुद्दा बाजूला राहतो. आता राज्यपाल कोश्यारी जे आहेत, तुमच्या प्रश्नावर मी येतो पण थोडंसं मी हे जोडतो की कोश्यारी यांनी ज्या प्रकारे ड्रामॅटिक राजकारण केलं आणि अडवून ठेवलं आदित्य ठाकरेंसोबत ते कसे वागले हे जर आपण पाहिलं तर राजकारण आहे. राजकारण वेगळ्या ड्रामॅटिक पद्धतीने जर केलं तर ते लोकांना आवडतं. हा या देशातील जो जनभावना जी आहे त्यांच्या समोर उभं राहिलेलं राजकारण हे आहे. म्हणजे तसं अशा प्रकारचं राजकारण आवडतं. जसं लालू प्रसाद यादव असतील, इंदिरा गांधींचं जे कडक धोरण असेल, त्याचबरोबर राजीव गांधी यांचं सौम्यपणा जो असतं, असं वेगवेगळे पैलू जे आहेत प्रत्येक नेत्याचे असतात. त्यामुळे शरद पवारांचं हे राजकारण जे लोकांना आवडण्यासाठी किंवा ते करत असतात हा भाग वेगळा. आता राहिला प्रश्न अजित पवारांचा. आता अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत का? आत्ताच्या घडीला निवडणूक आयोगानुसार जर आमदारांची संख्या म्हटली, खासदारांची संख्या म्हटली आणि आमदार खासदारांच्या मतांची संख्या जर म्हटली तर निवडणूक आयोग जसं एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांनी निकाल दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या बाजूने, जसं रामविलास पासवान यांच्या पक्षाच्या बाबतीत त्यांनी निर्णय दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या बाजूने. तसं केरळमधील अनेक पक्ष फुटले होते आणि त्या फुटल्यानंतर मग ज्या प्रकारे निकाल आले तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. पण अजित पवार यांचं हे जर नाराज झाले तर कदाचित त्याचा परिणाम होऊ शकतो हे भाजपला कळून चुकलंय. म्हणून बघा नरेंद्र मोदी आले, त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर 2 वेळा हात मारला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा नेता, आणि ती आणखी दुसरी क्लिप मी तुम्हाला सांगतो की जर नेत्यांचं पटत नसेल तर नेते कसे वागतात. नरेंद्र मोदींना म्हणजे नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदींकडे पाहिले नाही, ही क्लिप आपण किती व्हायरल होताना पाहिली. तर जर जमत असेल आणि त्याच्याशिवाय जर निवडणुका जिंकून येणार नसतील तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देता येत नसलं तरी त्यांना खुश ठेवणं किंवा त्यांची बाजू समजून घेणं आणि भविष्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत याचा ॲश्युरन्स देणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला करावं लागतं. आणि ते देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा करतात. अमित शहाही अजितदादांशी जेव्हा बोलत होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याशी थोडं बोलले आणि अजितदादांशी थोडंसं जास्त बोलले. तर अजित पवारांना एक ॲश्युरन्स द्यायचं की भाजप संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे, पण भाजप तेव्हा त्यांच्यासोबत राहील जेव्हा बहुमताचा
मताचा आकडा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचाही जास्त असेल, भाजपचा जास्त असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा जास्त असेल, आणि तेव्हा ज्या मुख्यमंत्री पदाचं नाव पुढे येईल तेव्हा मात्र अजित पवारांना ते सपोर्ट करतील यात काय वाद नाही. नितीश कुमार हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण. म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष नितीश कुमार याला साईड लाईन केलं जातं, पण नितीश कुमारांच्या पक्षाला कमी आमदार असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पद दिलं आणि ते भाजपला त्यामुळे अजित पवार हे सोबत राहण्यासाठी भाजप. अगदी विलासजी, आपल्याकडे एक मोठी बातमी येते. मी पुन्हा एकदा या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद विलासजी, आपल्याबरोबर जोडलेले गेले होते. राहुल आपल्यासोबत होते.